हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आज नाशिकमध्ये सकल हिंदू संघटनेकडून बंदची हाक देण्यात आलेली होती। तेव्हाच ही सगळी घटना घडली आहे। तबरेज शेख आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। तबरेज, आपण पाहतोय दगडफेकीचा आता व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। या संदर्भात कारवाईला सुरुवात झाली आहे का? बरोबर आहे। नाशिकमध्ये आज सकाळ हिंदू समाजाच्या वतीने नाशिक जिल्हा बंदची घोषणा देण्यात आलेली होती। मात्र या बंदला आता हिंसक वळण लागलेला आहे। दुपारपासूनच नाशिकमध्ये काही ठिकाणी दोन गट समोर आल्याने दगडफेकीची परिस्थिती निर्माण झालेली होती। मात्र आता जुन्या नाशिक परिसरात जे मोठी दर्गा परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोन गट समोर आले आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दगडफेक झालेली आहे। गाड्यांची तोडफोड देखील झालेली आहे आणि या ठिकाणी एसीबी जे डीसीपी होते चंद्रकांत खांडवे यांना देखील दगड लागलेला हे देखील जखमी झालेले आहे। तर अनेक लोक या ठिकाणी जखमी झालेले आहे। एकूणच या ठिकाणी आता तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। नाशिकमध्ये आणखीन पोलीस फोर्स बोलवण्यात आलेली आहे आणि आता संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मात्र शहराच्या अनेक भागातून आता हिंसक जे घटना आहे त्या घटनेच्या खबरी आता समोर येत आहे। तबरेज, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर सकल हिंदू मोर्चाला नाशकात हिंसक वळण लागलेलं आहे। हिंदू मोर्चातील दगडफेकीचा व्हिडिओ आता समोर आलाय। नाशिकमध्ये सकल हिंदू मोर्चा दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला असून याचाच व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी। सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक जिल्हा बंदची घोषणा देण्यात आलेली होती। मात्र हे बंदला आता हिंसक वळण लागलेला आहे। आपण बघू शकतोय का जुन्या नाशिक परिसरात दोन गट समोर आलेले आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दगडफेक झालेली आहे। आपण बघू शकतोय का मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस देखील दाखल झालेला आहे। आपण या ठिकाणी दगडांचा खच बघू शकतोय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दोन गट समोर आले आणि त्या ठिकाणी दगडफेक झालेली आहे। गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे। बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक जिल्हा बंदची घोषणा देण्यात आलेली होती आणि त्या दरम्यान दोन गट या ठिकाणी समोर आले आहे। पोलिसांनी या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज देखील केलेला आहे। आशुधर्षक नळ्या देखील नरकांड्या देखील या ठिकाणी फोडलेल्या आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलीस बल तैनात करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो एक संपूर्ण परिसरात दगडांचा खच या ठिकाणी पडलेला आहे आणि आता संपूर्ण नाशिकमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे। एकूणच आपण बघू शकतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दगडफेक झालेली आहे। दोन गट समोर आलेले होते आणि पोलिसांनी आचूगजीचे नरकांड्या देखील फोडलेले आहेत। त्यामुळे हे जे माप होते ते माप आता निवडलेलं आहे। एकूणच आपण बघू शकतो या ठिकाणी डीसीपी स्वतः या ठिकाणी हजर आहे। सर, काय घटना झालेली होती? सध्या शांत आहे परिस्थिती। एकूणच आपण बघू शकतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता पोलीस फोर्स यायला सुरुवात झालेली आहे। दोन गट समोर आलेले होते आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती। मात्र आता पोलीस या ठिकाणी दाखल झाल्याने आता या ठिकाणी तणावपूर्ण शांतता या जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडण्यात आलेल्या आहेत। दरम्यान जमावाला नियंत्रित करतानाच या ठिकाणी दगडफेक झाली आणि दगडफेक करतानाचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। पोलिसांवर सुद्धा जमावाकडून दगडफेक ही करण्यात आलेली आहे। बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आज नाशिकमध्ये खरं तर सकल हिंदू समाजाकडून नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली होती। बंदची हाक देण्यात आल्याच्या नंतर सकल हिंदू मोर्चाला नाशकात हिंसक वळण लागलं। हिंदू मोर्चातील दगडफेकीचा हा व्हिडिओ आपण पाहतोय कशा पद्धतीनं मोर्चात सहभागी झालेले हे तरुण थेट पोलिसांवरच दगडफेक करतायत। पुढे जाऊ द्या खाली खाली पण आहे का? तर सकल हिंदू समाजाच्या आवाहनाला अनेक व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपली दुकानं बंद ठेवली। मात्र काहींनी याला प्रतिसाद दिलेला नाही। दुकानं ही सुरू ठेवण्यात आलेली होती आणि त्याचमुळे दोन गटात हा तणाव निर्माण झाला, हा वाद निर्माण झाला आणि त्यानंतर ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे। हिंदू मोर्चातील दगडफेकीचा हा व्हिडिओ आपण पाहतोय। सकल हिंदू मोर्चाला नाशकात हिंसक वळण लागलेलं आहे। दुकानदारांना दुकान बंद करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं होतं, मात्र तसं न केल्यामुळे दोन
वाद निर्माण झाला, तणाव निर्माण झाला आणि याच तणावादरम्यान आपण पाहतोय कशा पद्धतीनं पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेली आहे। जमाव पांगवण्यासाठी अशुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडण्यात आलेल्या होत्या, मात्र या मोर्चात सहभागी झालेल्या काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली। जमावाला नियंत्रित करताना ही दगडफेक झालेली आहे आणि पोलिसांवरच जमावाकडून ही दगडफेक करण्यात आली आहे। पुढे या पुढे या जाऊ द्या खाली त्यांना अधिकची माहिती प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्याला देत आहेत। अभिजित, सध्याची काय परिस्थिती आहे? दगडफेकीचा व्हिडिओ सध्या हाती लागलेला आहे। खरं जुन्या नाशिक मधल्या परिसरामध्ये दगडफेक काही वेळापूर्वी करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून दोन्ही गटाच्या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या देखील पोलिसांकडून फोडण्यात आलेल्या आहे आणि एकूणच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या पोलीस शर्थीचे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र जमाव आक्रमक आहे, दोन्ही गटाकडचे जमाव जो आहे तो आक्रमक आहे, त्यामुळे पोलिसांना समोर सर्वात मोठं आव्हान सुरुवातीचं जे आहे ते या जमावाला शांत करण्याचं, दोन्ही गटाकडच्या जमावाला शांत करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। त्यामुळे पोलीस सध्या दोन्ही गटाच्या जमावाला शांत करण्याचे प्रयत्न करतात आणि आता काही वेळापूर्वी जुन्या नाशिकमध्ये पुन्हा एकदा जमाव त्या ठिकाणी एकत्र जमलेला होता, आक्रमक झालेला होता आणि दगडफेकीला सुरुवात करण्यात आलेली होती। त्यामुळे या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागलेल्या आहेत। सध्या पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केले जात आहेत। मात्र सध्या तरी परिस्थिती जी आहे ती अजूनही तणावपूर्ण बनलेली आपल्याला जुन्या नाशिकच्या परिसरामध्ये पाहायला मिळते। अभिजित, खरं तर ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आलेली होती, मात्र थोड्याच वेळात पुन्हा एकदा या हिंसक वळण या ठिकाणी लागलेला आहे। पुन्हा एकदा अशा प्रकारचा हा तणाव या परिसरामध्ये निर्माण झाला। नेमकं त्या ठिकाणी काय घडलं? काही वेळापूर्वी त्या ठिकाणी जुन्या नाशिकच्या दूध बाजार परिसरामध्ये दगडफेक करण्यात आलेली होती। दुकानं बंद करण्याचं आवाहन करताना त्या ठिकाणी वाद निर्माण झालेला होता आणि त्यानंतर मग दोन्ही गटाकडचे जमाव जे आहे ते एकमेकांवर चालून आलेले होते। पोलिसांनी या जमावाला पांगवलं आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र पुन्हा एकदा काही वेळानंतर एका गटाने हिंसक होत त्या ठिकाणी दगडफेकीला सुरुवात केलेली होती। त्यामुळे काही वेळापूर्वी शांत झालेलं जे वातावरण होतं ते पुन्हा एकदा अभिजित, जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडण्यात आलेल्या आहेत। दरम्यान जमावाला नियंत्रित करतानाच या ठिकाणी दगडफेक झाली आणि दगडफेक करतानाचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। पोलिसांवर सुद्धा जमावाकडून दगडफेक ही करण्यात आलेली आहे। बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आज नाशिकमध्ये खरं तर सकल हिंदू समाजाकडून नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली होती। बंदची हाक देण्यात आल्याच्या नंतर सकल हिंदू मोर्चाला नाशकात हिंसक वळण लागलं। हिंदू मोर्चातील दगडफेकीचा हा व्हिडिओ आपण पाहतोय कशा पद्धतीनं मोर्चात सहभागी झालेले हे तरुण थेट पोलिसांवरच दगडफेक करतायत। पुढे या पुढे या पुढे पुढे या पुढे या जाऊ द्या खाली त्यांना खाली पण आहे का? तर सकल हिंदू समाजाच्या आवाहनाला अनेक व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपली दुकानं बंद ठेवली, मात्र काहींनी याला प्रतिसाद दिलेला नाही। दुकानं ही सुरू ठेवण्यात आलेली होती आणि त्याचमुळे दोन गटात हा तणाव निर्माण झाला, हा वाद निर्माण झाला आणि त्यानंतर ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे। हिंदू मोर्चातील दगडफेकीचा हा व्हिडिओ आपण पाहतोय। सकल हिंदू मोर्चाला नाशकात हिंसक वळण लागलेलं आहे। दुकानदारांना दुकान बंद करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं होतं, मात्र तसं न केल्यामुळे दोन गटात हा वाद निर्माण झाला, तणाव निर्माण झाला आणि याच तणावादरम्यान आपण पाहतोय कशा पद्धतीनं पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेली आहे। जमाव पांगवण्यासाठी अशुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडण्यात आलेल्या होत्या, मात्र या मोर्चात सहभागी झालेल्या काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली। जमावाला नियंत्रित करताना ही दगडफेक झालेली आहे आणि पोलिसांवरच जमावाकडून ही दगडफेक करण्यात आली आहे। पुढे या पुढे या जाऊ द्या खाली त्यांना
प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्याला देत आहेत. अभिजित, सध्याची काय परिस्थिती आहे? दगडफेकीचा व्हिडिओ सध्या हाती लागलेला आहे. खरं जुन्या नाशिक मधल्या परिसरामध्ये दगडफेक काही वेळापूर्वी करण्यात आलेली आहे. पोलिसांकडून दोन्ही गटाच्या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. अश्रुधुराच्या नळकांड्या देखील पोलिसांकडून फोडण्यात आलेला आहे आणि एकूणच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या पोलीस शक्तीचे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र जमाव आक्रमक आहे. दोन्ही गटाकडचे जमाव जो आहे तो आक्रमक आहे. त्यामुळे पोलिसांना समोर सर्वात मोठं आव्हान सुरुवातीचं जे आहे ते या जमावाला शांत करण्याचं, दोन्ही गटाकडच्या जमावाला शांत करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे पोलीस सध्या दोन्ही गटाच्या जमावाला शांत करण्याचे प्रयत्न करतात आणि आता काही वेळापूर्वी जुन्या नाशिकमध्ये पुन्हा एकदा जमाव त्या ठिकाणी एकत्र जमलेला होता, आक्रमक झालेला होता आणि दगडफेकीला सुरुवात करण्यात आलेली होती. त्यामुळे या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागलेल्या आहेत. सध्या पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केले जात आहेत. मात्र सध्या तरी परिस्थिती जी आहे ती अजूनही तणावपूर्ण बनलेली आपल्याला जुन्या नाशिकच्या परिसरामध्ये पाहायला मिळते. अभिजित, खरं तर ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आलेली होती. मात्र थोड्याच वेळात पुन्हा एकदा या हिंसक वळण या ठिकाणी लागलेला आहे. पुन्हा एकदा अशा प्रकारचा हा तणाव या परिसरामध्ये निर्माण झाला. नेमकं त्या ठिकाणी काय घडलं? काही वेळापूर्वी त्या ठिकाणी जुन्या नाशिकच्या दूध बाजार परिसरामध्ये दगडफेक करण्यात आलेली होती. दुकानं बंद करण्याचं आवाहन करताना त्या ठिकाणी वाद निर्माण झालेला होता आणि त्यानंतर मग दोन्ही गटाकडचे जमाव जे आहे ते एकमेकांवर चालून आलेले होते. पोलिसांनी या जमावाला पांगवलं आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र पुन्हा एकदा काही वेळानंतर एका गटाने हिंसक होत त्या ठिकाणी दगडफेकीला सुरुवात केलेली होती. त्यामुळे काही वेळापूर्वी शांत झालेलं जे वातावरण होतं ते पुन्हा एकदा. अभिजित, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.